लातूर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कथित लोकशाहीविरोधी भूमिकेच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने गुरुवारी महात्मा गांधी चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, महायुतीचे पदाधिकारी, भाजपचे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट चे नगरसेवक व पदाधिकारी, महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महानगरपालिकेच्या सभेत जनहिताच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा टाळून सभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लोकशाही प्रक्रियेचा अवमान करून जनतेच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। आंदोलनातील प्रमुख मुद्दा म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 फूट उंच पुतळ्याचा प्रस्ताव आणि माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकासंदर्भातील विषय या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर सभेत चर्चा होऊ न देणे म्हणजे जनभावनांचा अवमान असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले। यावेळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट केले की महापुरुषांच्या स्मारकांवर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सन्मान करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाची उभारणी आणि स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा विषय हा केवळ राजकीय नसून लातूरच्या अस्मितेशी आणि जनभावनांशी निगडीत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान या आंदोलनानंतर शहरात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे। अनेक नागरिकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की महापुरुषांचे पुतळे, स्मारके आणि राजकीय ठराव या विषयांवर सर्वच पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसतात, मात्र शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, अतिक्रमण, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत नागरी प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष तितक्याच ताकदीने आवाज का उठवत नाहीत। लातूरकरांमध्ये अशीही चर्चा आहे की शहराच्या दैनंदिन अडचणींवर सातत्याने पाठपुरावा होणे अपेक्षित असताना अनेकदा राजकीय चर्चा प्रतिकात्मक विषयांभोवतीच केंद्रित होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या भावना कितपत योग्य किंवा अयोग्य आहेत यावर वेगवेगळी मते असली तरी नागरिकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे दिसून येत आहे। महात्मा गांधी चौक परिसरात घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते। आंदोलनादरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले। आता या आंदोलनानंतर महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष केवळ स्मारकांच्या मुद्द्यावरच नव्हे तर लातूरकरांच्या दैनंदिन नागरी समस्यांवरही ठोस भूमिका मांडतील का, हा प्रश्न शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे।